हे राहुल आमचं आहे, हा इटुरा आमचा आहे, तेव्हा आवाज बी आमचाच चालणार. काय चुकीचं केलंय रे मी विठुरा? मला तुला लोणी का नाही भरवता येते? आजवर लोणी भरवता आलं नाही कारण तू कुलपात बंद होतास. आता तू स्वतःच दार उघडलंयस तर तुलाच न्यावा. हे बघणार रे विठुरा, मी तुझ्यासाठी लोणी आणलंय. कुठे गेलायस रे तू? ही येणार रे, ही ना पुरे. कुणाला सांगते आहेस? तिथे तर कोणी बी नाही. आणि कुठे आहे तुझा काळ्या? अरे आत्माच्या विठुरायाची काही चूक नाहीये रे, तो स्वतःहून नाही गेलाय ना. त्याचं काय बी मला सांगू नकोस, तो दगडाचा आहे. नाही, माझा विठुराया दगडाचा नाहीये, तो तुझ्या माझ्या सारखाच आहे. तो जर तुझ्या आणि माझ्यासारखा जिद्दा असता तर तू जी त्याच्यासाठी काय काय केलेस त्याचं मूळ असतं ना त्याला. तू एवढी जीवावर उदार होऊन निकाऱ्यावरून चाललीस कुणासाठी? काळ्यासाठीच ना. त्याने काय आहे का? त्याने काय केलंय का तुझ्यासाठी? असं काही नाही रे पांडू, यात मी काहीच केलं नाहीये. जे काही केलंय ते माझ्या विठुरायानेच केलंय. आता कुलपावर वीज पडली ते कोणामुळे? राहुल उघडलं ते त्याच्यामुळेच ना. मी पांडू बघ, माझ्या पायांना काही झालंय का? त्यांना भाजलंय का? नाही ना. त्यांना स्वतःला घेऊन जात होते तेव्हा त्यांनी काय केलं का? जर सगळं काही त्यांनीच केलं तर आपण काय करायचं? तू नको बोलूस माझ्या विठुरायाला. तू येईल त्याला यावंच लागेल. म्हणजे तो राक्षसाच्या स्वतः घेऊन येणार आहे का त्याला? हो, आपण असं काहीतरी करू की त्यांना विठुरायाला घेऊनच यावं लागेल. पण म्हणजे काय करायचं ते आता ठाऊक नाही, पण सुचेल. विठुराया सुचवेल मला. ए जाम्या, काय घाबरतोय? आम्ही मुद्दल उचललंय की. अरे काय करतोय इकडे? काय मालक चेटू करणारे आले हो परत. ते आठवतंय ना पायरी? अरे काय करतोय तू? आम्ही समण्याची बारू पडलो की नाही? मी इटुराला उचलन असं कोणाच्या काय तुझ्या तरी स्वप्नात आलं होतं का? रावळाची कवाड उघडली, सगळे धावले तिकडे, पण रावळात इट्टल कुठे आहे? आता घ्या ठेंगा. कुशार काय कसला मारता हो? हा, पराक्रम नाही केला तुम्ही, पाप केलंय पाप. सरळ इठुरायाला रावळात न उचलत, देवाला चोरून न्याल एवढी पुण्याई तुमची उतू चालली आहे का काय? मला गप करालो, पर त्या वरच्याला कसं थांबवाल? आता तरी जागे व्हा, त्या शक्तीला वळका. त्याची मुकल्या सखून तुमचे समदेडा ओधळून लावले. तिच्या निरागस भक्ती पुढे तुमचे इशारी बाण भी निकामी झाले. निकाऱ्यावरनं चालताना इठुरायानं तिचं रक्षण केलं, रावळाची कवाड उघडली. हे सत्य समद्यांनी पाहिलं तरी डोळे झाक करताय.
समजांना सांगताय का राहुल म्या उघडलं? अहो जरा तरी लाज बाळगा. कवाड उघडली ना, आपोआप उघडली, पण सखूच्या भक्तीमुळे उघडली. आता तरी मान्य करा, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा लई मोठा असतो. ए, आम्हाला तू शिकवतेस काय? आमच्या पुढे बोलायचं काम नाही. एक शब्द जरी बोलीस तरी लक्षात ठेव, तोंड उघडायचं नाही. आम्ही तुझ्या तोंडच बंद करू. अयो मालक, ते चटूक आले हो परत. अय्यो, तुमची शंका खरी ठरली हो दामू शेठ. आले, नक्कीच ते चटके परत आले हो. पण या आडमुठाच्या गळ्यात कोण बांधणार हो? घंटा म्हणतो मी. आली आली का प्रचिती? सखू, नाही म्हणजे पायाला काही बांधलं होतंस का ग? मलम, लेप असं काही लावलं होतंस का पायाला? कुचू 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 काय कुजबुजतेस ग? हा, आपल्या रावळातला देव नेला तर इथं नाही तर त्या मालकाच्या वाड्यावर जाऊन धडकायला हवे होतेस. नाही पण मी काय म्हणते, त्यांनी विठुरायाला नेलं ते कोणामुळे? सखूमुळेच ना, सखूमुळेच ना. अगो मामी, तू मोठी आहेस आणि माझ्या उमाई आणि आप्पांनी मोठ्यांची अदबीने बोलायला शिकवलंय, म्हणून हात जोडते. तुझा अपमान होईल असं काही मी बोलणार नाही, पण तू काहीच नको बोलूस. आणि माझ्या विठुरायाबद्दल तर नकोच नको. विठुराया नाहीये त्यामुळे आम्हाला अगदी वेड्यासारखं झालंय. त्या बारात जर वेड्यावाकडं काही तुला बोललं गेलं ना तर आपण ना नाही आवडणार ते. या तुझ्या अगोचर वागण्यामुळे आणि दुड्ढाचार्यासारख्या बोलण्यामुळे ना ही सगळी परिस्थिती निर्माण झालीये. ओ सखूच्या आजी, मला हडकण्याच्या आधी ना आधी तुमच्या नातीला आवरा. आता मला उलट बोललीये, नंतर काय विठुराया नाही म्हणल्यानंतर खाणं पिणंच बंद करून टाकेल. मागे नाही का विठुराया हरवला होता तेव्हा असंच केलं होतं ना सखूनी? काही नाही, मोठेपणा मिरवायचा नुसता. आता म्हणेल मालकांनी विठुरायाला आणून दिल्याशिवाय मी अन्नाचा एक कोण सुद्धा घेणार नाही, तेव्हा काय कराल? भामे, उगाच काहीतरी तिच्या डोक्यात भरू नकोस. एखाद्याच्या मनात नसेल तर तू मुद्दाम मनात आणशील.
नाही तर मी अन्नाचा कडे घेणार नाही. खरंच मी अन्न त्याग केला तर राक्षसासोबत मूर्ती आणून देतील. अरे काय काय ओढतोच काय काय माझा हात? हा? आय आय ग, हे कसं झालं मालकांना? कुणाची नजर लागली ते? सकूची, मी तर सांगते त्या सकूचीच नजर लागली. नजर लागाय काय पुण्याचं काम करतायत वय? उलट पापच केलंय डोंगरा एवढं. साक्षात विठुरायाला रावळात उचललं, मग भोगावं लागणारच ना. ए तू काय बघतो कर? ओढू नको रे बाईला. अरे दाम्या, कळत नाही बाई तुला? काय गे कावेरी, आता आवाज फुटला वय? हे असं नरड मालक वाईट मार्गावरनं चालत होते तेव्हा का नाही उघडलं? विठुरायाला रावळातनं उचलण्याचं घोर पाप केलं तेव्हा का नाही बोंबलीस? वैद्यबुवांकडनं चूर्ण आणले, काढा करून आणते. असं रडण्याचा कांगावा करून काय होत नसते. अयो मालक, मला वाटतंय ते चेटूक करणार जोडपं परत आलंय हो. कारण त्याशिवाय तुमच्या वाटेला जायची कुणाची नाही बघा हिंमत, म्हणतो मी. आग लागली, आग लागली, अरे आग लागली, अरे आग लागली. अरे मला सकू दिसते सगळीकडे. अरे ती सकू, अरे तिकडे पण सकू आहे. अरे ती काही सकू आहे म्हणजे मागच्या वेळेला झालं होतं तसं. हे घ्या, काढा करून आणल्या, घ्या. ईश पासतेच का मला टवळे? तो शास्त्री माझा वैरी आहे, वैरी. तो काढ सांगून ईश पाजेल मला. आणि जर त्या चेटूकवाल्यांनी ईश बघितलं ना तर त्या ईशात आणखीन ईश टाकल. बया, मला तर दामू बोलतोय त्यातच तथ्य वाटतंय. मला पण हे बाहेरचीच बाधा वाटते. मालकांवर समोरासमोर वार करता येत नाही ना, म्हणून हे असे पाठीमागून वार करतात. अरे किस कसला काढताय बैलानो? अरे उपाय सांगा, उपाय दाखवा की. उपाय आहे ना, उपाय एकदम जालिम उपाय आहे. अयो काय आहे रे तो उपाय, म्हणतो मी. काय हाय काय? नागोजी बाबा. नागोजी बाबा? नागोजी बाबा म्हणजे लय मोठा भगत, एकदम पोचलेला मांत्रिक आहे. किती बी भयानक बाधा येऊ द्या, इशाच्य म्हणू नका, वेताळ म्हणू नका, मुंजा म्हणू नका, नागोजी बाबा समोर कोणाचं काहीच चालत नाही. सगळ्या भूत पिशाचांना वश करून काळ्या विहिरीत डांबून ठेवतो तो. अरे बोलवा, बोलवा त्याला. पैशाची काळजी करू नका, बोलवा त्याला. हे माझी बाधा बरी झाली पाहिजे. जा जा, बोलवा लवकर, बोलवा.
झाडावरचा माडावरचा भिंतीवरचा दारावरचा भूत पिशाच्या मुंज्या कोणी बी असल नागोजी उपटाल त्याच्या झिंजा. काळ्या हिरेत सापळा येताळ आवडतो काळा सरण ये नागोजीला तात्काळ नाहीतर खाईल तुला काल. सोडतीला 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 सोड. माहिती का कोण मी? नागोजी जिंगरोबाचा शिष्य आहे मी. जिंगरोबाचा शिष्य. वीस पेशाच्या मुंजा नाही तर येताळ कोणी बी असो या नागोजी समोर येतात सरपटात आणि टाकतात अशी नांगी आणि मी त्यांना या मोठ्यात बंद करून टाकतो. कारण या मुठीत आहे संहाराची शक्ती वैभवाची युक्ती. जो बसल माझ्या पायाशी त्याला मिळेल संपत्ती आणि डोक्यावर नाचल त्याच्यासाठी हा नागोजी होईल आपत्ती. बोल तुला काय हवंय? हा कोण आहेस तू? बोल बोल कोण आहेस तू? सोडणार नाहीये मी तुला. बोल. या नागोजीशी गाठ आहे तुझी. बोल बोल नाहीतर असा गळा आवळून टाकेल तुझा इथल्या इथला. बोल. या थांब धरलाय तिला. सोड तिला. हे जड का धरलंयस? हा मुकाट्यानं सोड तिला. शरण आली आहे मला. पोटोशी आहे ती पोटोशी. नाही जर सोडलास तिला तर बघ ना असा बरणीत बंद करून एरीत सोडून देन. सोड तिला. सोड. अरे सोड सोड. गेली झाडाला सोडून गेली. बाबा मोकळं केलं झाड. हाडळ होती हाडळ. लेगा निरडी हाडळ. या नागोजीला घाबरून पळून गेली ती हाडळ. इथून लय दूर पळून गेली. आता काळजी नाही करायची बाबा. पोरीला घेऊन जा सुखानं राहा. तिचं बाळणपण एकदम सुखरूप होईल. काळजी करू नका. आणि जाण्यापूर्वी दर्शन घ्या जिंगरोबाचं. महाराज नाही उपकार झाले तुमचे. उपकार आमचे नाही आमच्या गुरूंचे जिंगरोबांचे.
महाराज तुमची दक्षिणा. बाबाजी कशाला बी शिवत नाही, इथे जिंगोबाच्या पुढे ठेवा, नंतर ते आम्ही दान करून टाकू. कोण आगंतुक आलंय आमच्या इथं? आम्हाच कळवलं बी नाही त्यांनी, असे कसे आल्यात? माफी महाराज, त्यांची अडचण तातडीची आहे म्हणून ते तुम्हाला शरण आलेत. ते आम्ही शेजारच्या मायनी गावातून आलोय. अय्यो, ते आम्ही नवकोट नारायण नरोत्तम यांचे चाकर म्हणतो मी, त्यांच्यावर चेटूक झालोय म्हणतो मी. ते तुमची कीर्ती ऐकली म्हणून आलोय बघा, तुमच्या पायाशी म्हणतो मी. तुला झाले वय चेटूक? कोणाला झालंय त्याला समोर घेऊन या. मूड बघितली काय? मोठी आहे संवाराची शक्ती, वैभवाची युक्ती. बसेल जो माझ्या पायाशी त्याला मिळेल संपत्ती, आणि नाचेल जो डोक्यावर त्यासाठी बनेल हा नागोजी आपत्ती. अय्यो, ते थोडी अडचण आहे हो म्हणतो मी. तुम्ही चला ना आमच्या गावाला, गुरु झिंगरोबांना आमच्या वतीनं तुम्ही गारानं घाला. झिंगरोबाचं नाव घेऊन जो आमच्या पायाशी आला त्याची संकट संपली. सांगा काय बाधा झालीये, सांगा. बैजवार सांगा.